अय सोपान काय करायला लागला इकडे? मी जरा आठवड्यावर बाहेर चाललोय, बाबांना तुझ्याकडे ठेव. माझी बारी नाही तुझी बारी आहे, तुझ्याकडे ठेव. अरे एवढ्या पुढे ऍडजस्ट कर, पुढच्या वेळी ठेवतो की मी. अय तसलं काय मला माहित नाही, तुझी बारी आहे तूच ठेवायचंस. दादा तुम्हाला काय अडचण नसेल तर बाबांना मी माझ्या घरी घेऊन जाऊ काय? लिटल बॉय आयत्या बियात नागो बावतोस का? म्हणजे अरे म्हणजे आमच्या बाला नेऊन गोड बोलून त्याचा अंगठा घ्यायचा विचार आहे काय? हा, लय हुशार होऊ नकोस, माझ्या बाला सांभाळायला मी समर्थ आहे. चला बाबा चला. सोनबाई जेवाय वाढवे जरा. अहो एवढंच काम आहे का मला? जाऊ तुमच्या हाताने घ्या जावा. या म्हाताऱ्याचा एक नुसता वैतागच आहे. कधी उलटते कुणास ठाऊक. हो काय हो? काय झालं रे तुमचं म्हातारा आपल्या घरात ना? नुसता वैताग आलाय मला. अरे हळू बोल की, म्हातारा ऐकल नव्हता. हो तसलं काय मला सांगू नका. एकदा त्यांना घरात ठेवा नाही तर मला घरात ठेवा. चालली मी. अगं जरा थांब की, म्हाताऱ्याचा अंगठा तर नुसता घेऊया, मग काढूया की बाहेर. अरे कशाला मला वाचूला? अहो बाबा तुम्ही जरा डोक्यावर पडलाय काय? मी जर आलो नसताना ट्रॅकनं उडवलं असतं तुम्हाला. अरे उडवून दे की, मग त्या जेवणाला अर्थ काय आहे? माझी घरचीच मला वैतागली, मी जगून काय करू? हो बाबा असं का म्हणताय? अरे बाळा, मी ह्या गुडघ्याला वैतागली, ह्या गुडघ्यामुळे काहीच करायचं. अहो बाबा मग असं का बोलताय? गुडघ्याचं ऑपरेशन करून घ्या ना. झालं बाबा, मला ऑपरेशनचं भ्या वाटतं. अहो बाबा तुम्ही कशाला काळजी करताय? बिना ऑपरेशन करता आणि बिना ऍडमिट होता आपण तुमच्या गुडघ्यांचा उपचार कायमचाच करूया. अरे मला माझी घरची मला बघणार, तू माझ्यासाठी एवढं का करायला लागलाय? अहो बाबा असं का बोलताय? तुमचे किती उपकार आहेत माझ्यावर. स्वतःच्या नातवापेक्षा जास्त जीव लावलाय तुम्ही आम्हाला, आणि त्याच्यासमोर तरी लई क्षुल्लक गोष्ट आहे. बरं ते सगळं सोडा, चला आपण जाऊया. यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो पुण्याच्या पेन क्लिनिक मध्ये, जी आमच्या बाबांसाठी एकदम परफेक्ट जागा आहे, जिथे कोणती चिरपाड न करता, ऑपरेशन न करता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍडमिट न करून घेता तुम्ही प्लाझ्मा किंवा लेझर ट्रीटमेंट करून घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एका छोट्याशा इंजेक्शनच्या सहाय्याने कोणती चिरफाड न करता ट्रीटमेंट केली जाते. आणि ते प्रोसिजर टाइम फक्त 40 मिनिटाचा आहे. आणि आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये 20,000 पेक्षा जास्त पेशंट बरे झाले आहेत. तर तुम्ही बघू शकता की माझे बाबा कसे ठणठणीत बरे झाले आहेत. आणि हा जर तुमच्या घरामध्ये कोणाला असा त्रास होत असेल तर या हॉस्पिटलला नक्की व्हिजिट करा. आणि बरोबर यांची आणि एक शाखा मुंबईमध्ये आहे, त्याचा ऍड्रेस मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. बरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांना शेअर करा.